नमस्कार. सर्व फॅमिली हार्मोनी चॅम्पियन्स आपले ह्या परिवर्तनाच्या प्रवासातील म्हणजेच पहिल्या दिवसाच्या डे 1च्या शेवटच्या अत्यंत महत्त्वाच्या सेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज दिवसभरात आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. पण हा प्रवास जर आपल्या यशस्वी करायचा असेल, तर आपल्याला एका सूत्रात बांधले जाणे गरजेचे आहे. कुठलीही मजबूत संस्था, देश किंवा कुटुंब हे काही नियम आहेत, त्यात मूल्ये आणि संस्कारावर उभे असते. आपली पण फॅमिली हार्मोनी मुव्हमेंटसुद्धा त्याच त्याला अपवाद नाही. म्हणूनच आज आपण आपल्या कम्युनिटीचा कोड ऑफ ऑनर म्हणजेच आपले नियम आणि मूल्ये काय आहेत हे समजून घेणार आहोत. तर हे काय 6 मुद्दे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला समजता येईल. आपल्या कम्युनिटीमध्ये वावरताना आणि आपल्या कुटुंबात सुख, शांती असताना आपल्याला या 6 नियमांचे मनापासून पालन करायला हवे. बरोबर ना? पहिला नियम आहे रिस्पेक्ट फर्स्ट. सर्वप्रथम तुम्ही आदर करायला शिका. कुटुंबात किंवा कम्युनिटीमध्ये प्रत्येकाचा आदर करा. आपल्याला मतभेद असू शकतात, विचारांची भिन्नता असू शकते, पण एकमेकाबद्दल काहीही अनादर असू शकत नाही किंवा आणू पण नाही. दुसरं आहे लिस्टिंग बिफोर जजमेंट. पूर्वग्रह न ठेवता ऐकणे. बरोबर? म्हणजे कोणताही निर्णय घेण्याआधीच किंवा कोणावरही शिक्का मारण्याआधी समोरच्या व्यक्तीचं पूर्ण ऐकून घ्या आणि मग समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही स्वतःला सावराल. तिसरे आहे ग्रोथ माइंडसेट. प्रगतीची मानसिकता. आपल्याला समस्येचा भाग नाही, पण उपायांचा म्हणजे सोल्युशनचा भाग व्हायचा आहे. तक्रार करणे बंद करा आणि बदलासाठी कृती करायला सुरुवात करा. चौथा आहे डेली ॲक्शन. दररोजची छोटी गोष्ट कृती करा तुम्ही. फक्त ऐकून किंवा वाचून बदलणार नाही. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा रोजच्या एका छोट्या सकारात्मक कृतीची जोड द्यायला हवी. पाचवा आहे कम्युनिकेशन म्हणजेच सकारात्मक संवाद. प्रत्येक वेळेला मी सांगतो की संवाद आणि हा प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह संवाद जोडा. आपले शब्द खूप जपून वापरा. तुमचे शब्द नाती मजबूत करतात. पण काही एका क्षणात तोडूही शकतात. म्हणून नेहमी प्रेमाने आणि आदराने बोला. 6वा आहे सपोर्ट अदर. इतरांना मदत करणे. आपण सगळे एकमेकांना जहाजात आहोत, त्यामुळे एकमेकांना मदत करा. एकमेकांचे अनुभव ऐका आणि एकमेकांना प्रगतीमध्ये च्या आनंदामध्ये पण सहभागी व्हा. अशा केल्यामुळे कम्युनिटी गाईडलाईन अँड अकाउंटन्सी या मूळ 6 मूल्याशिवाय आपल्याला कम्युनिटीमध्ये शिकताना तुम्हाला काही गाईडलाईन्स पाळायचा आहे. तुम्हाला रोज कम्युनिटीमध्ये सक्रिय राहायचं आहे. तुमचे रोजचं लॉग इन करायला स्वतःला नोट्स काढायचा आहेत आणि दिलेल्या असाइनमेंटनुसार वेळेवर पूर्णसुद्धा करायचं आहे. मनात काही शंका असेल तर प्रश्नसुद्धा विचारू शकता आणि तुमचे चांगले अनुभव असेल ते पण तुम्ही शेअर करू शकता. कोणावरही नकारात्मक कॉमेंट्स करणे टाळा आणि प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा आदर करा. लक्षात ठेवा, कृती म्हणजेच ॲक्शन घेतल्याशिवाय कोणतेही परिणाम मिळणार नाहीत. आपली अकाउंटेबिलिटी सिस्टीम म्हणजे उत्तरदायित्व प्रणाली. या प्रवासात आपण कोणीही एकटे नाही आहोत. आपण एकमेकांना जबाबदार ठेवणार आहोत. स्टेप 1 कम्युनिटीमध्ये तुमचा एक अकाउंटेबिलिटी पार्टनर निवडा. दुसरा, दररोज तुम्ही काय प्रगती केली एकमेकाबद्दल शेअर करा. आणि तिसरी स्टेप, या आठवड्यापासूनच करा. एकदा एकत्र येऊन एकमेकांच्या प्रगतीचा रिव्ह्यू घ्या. त्यामुळे तुमचे ध्येय सुटणार नाही. तयार आहात ना सर्वजण? आता वेळ आली आहे उद्याची म्हणजेच डे 2ची. उद्याचे सत्र
तुमच्या आयुष्यातील नातेसंबंधांचे सर्वात प्रॅक्टिकल आणि पॉवरफुल ट्रेनिंग ठरणार आहे. कारण उद्या आपण शिकणार आहोत टॉप फॅमिली हार्मोनी स्किल्स, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टीम आणि इमोशनल कनेक्शन्स. तर तयार आहात ना ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आणि प्रॅक्टिकल रिलेशनशिप एक्झरसाइज. आणि शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे, माझा स्वतःचा फॅमिली हार्मोनी फॉर्म्युला जो मी तुम्हाला शेवटी देणार आहे, की तुम्ही जाण्यापूर्वी आजचा हा पहिला दिवस यशस्वी पूर्ण केल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि त्याचबरोबर तुम्ही कमेंटमध्ये पण लिहायला टाईप करू नका, मी फॅमिली हार्मोनिस मुवमेंटच्या कोड ऑफ हॉनरचे पालन करण्यास तयार आहे. थँक्यू. धन्यवाद.